आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाणी नाही आणलं वाटतं. दादा किती वेळ आहे पोचायला? पोहोचू आपण 5-10 मिनिटात. तुम्हाला नक्की माहिती आहे ना कलेक्टर राहुल? हो, अख्ख्या शहराला माहित आहे. टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित पोहोचवतो तुम्हाला. नाही म्हटलं, एवढ्या रात्री तिकडे चाललाय, सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो हो, सगळं व्यवस्थित आहे. रिक्षाचा आवाज असेल कोणीतरी. हे घ्या. अहो, सुट्टी द्या की मॅडम. दादा सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. अहो, माझ्याकडे पण नाही येत. आता कसं का एवढं रात्री कुठं काय बघायचं? सावी, मनू, 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 मनू. आले बाळा. सावी, शांत बाळा, मी इथेच आहे, इथेच आहे. घाबरू नका बघ. मनू, 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 मनू.
दादा इकडे कुठल्या मुलीला बघितलंय का तुम्ही? हाँ अभी एक लड़की कलेक्टर के घर गई है. कलेक्टर घर. हाँ शिट. मैं देखा वो लड़की को इधर जाते हुए कड़क मालता कड़क. कडक मालता. खार का नाही ना एवढा सला बायको आहे ती माझी, कळलं का? तर माझ्याकडे वेळ नाही, नाही तर तुला चकवा सत्ता बस. कोण तुम्ही? सावीला भेटायला आले. तुम्ही डायरेक्ट आत कसे काय आलात? अहो सावीला भेटायचं म्हणून आले मी. तुम्ही बाहेर आधी गेट वर या आधी बघू या. वा वा बाहेर. दादा ऐका ना, मला कलेक्टरच्या मुलीला सावीला भेटायचंय हो. अभी काय भेटण्याची वेळ आहे का? आणि काय एवढी इमर्जन्सी आहे? अहो मला काही आठवत नाहीये. सावीला जर मी भेटले ना तर मला सगळ्या गोष्टी आठवतील. ही इमर्जन्सी आहे. अभी काय इमर्जन्सी आहे का? तुम्ही काय बोलता मला काही कळत नाही बघा. रात्री 1:30 वाजलेत. आता आतमध्ये सोडू शकत नाही, मॅडमला त्रास होईल. मी बोलते ना तुमच्या मॅडमशी. मी सांगते सावीला भेटायचंय. अहो ऐका माझं, आता नाही सोडू शकत आतमध्ये. दादा प्लीज भेटू द्या ना हो सावीला मला. अहो ऐका माझं, नाही जाऊ शकत आतमध्ये आता. दादा मी अहो, मॅडम. प्लीज मला भेटू द्या ना. वेळ लागले तुम्हाला. काय करता तुम्ही? दादा मला तिला भेटायचं. मी सांगितलं ना, मी तिला भेटल्याशिवाय जाणार नाही आता. अहो ऐका माझं, आधी बाहेर व्हा तुम्ही. मग मला बाहेर. भेटायचं. सावीला सांगितलं ना, वा बाहेर. भेटायचं. सावीला भेटायचं मला. ऐका माझं, आधी बाहेर व्हा. आधी दादा बाहेर मी इथपर्यंत वा बाहेर. बाहेर व्हा आधी. दादा प्लीज ऐका ना, मला भेटायचंय. त्यांना खूप महत्वाचं काम आहे तिच्याकडे. प्लीज ऐका ना. हे बघा, तुम्ही अजिबात आज यायचं नाही. आता आला तर बघा बाहेर थांबा. दादा दादा प्लीज गेट उघडा ना. दादा प्लीज मला सावीला भेटायचं. प्लीज दादा प्लीज. सचिन दादा काय झालं? अहो बाहेर एक वेडी बाई आली. सावी त्यांना भेटायचं म्हणत्या. काय सावीला भेटायचं आणि तेही आता? हो. कोण आहे बघू मला. नंबर नोट करून घ्या. MS09FJ4144 इमिजिएटली.
हे जेंट्स वॉलेट सापडलंय, पण यात फक्त पैसे आहेत, आयडेंटिटी तर काहीच नाही. हो पण बाहेर एक बाई आली होती आणि ती रिक्षाने आली असणार. मी रिक्षाचा आवाज ऐकला होता. फक्त बाई आली होती. हो मग हे जेंट्स वॉलेट नाही नाही, म्हणजे ती एकटी नव्हती, तिच्यासोबत नक्कीच कोणीतरी होतं. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. सीसीटीव्ही अंधारामुळे चेहरा नीट दिसत नाही, सगळंच ब्लर दिसते. ती बाई नेमकी कोणी कळतच नाही. मॅडम, बाई ना अशी उंच होती आणि गोरी बी होती. बहुतेक त्या डोक्यावर परिणाम झाला असा. ती सावीची चौकशी का करत होती? बेसरे अगं, पोरं पळवणाऱ्या टोळीतली तर बाई नसेल ना ती? काय रे, काय म्हणत होती ती? सावी त्यांना भेटायचं म्हणत. एवढ्या रात्री? सरे काय ग प्रकार असा समजा हो? मलाही माहित नाही का. मला जेव्हा जाग आली आवाजामुळेच आली. मी येऊन सूर्यदादांना विचारलं काय चाललं, तर ते म्हणाले कोणीतरी बाई आली. आम्ही पाठलाग केला, गाडी होतीये पण गाडी थांबली नाही, गाडी निसटली. बाकी काही मिळालं नाही, काही कळालंच नाही. फक्त हे वॉलेट पडलेलं दिसलं, त्यात पण आयडेंटिटी नाहीये, फक्त पैसे. अगो बाय, तू काळजी नको करू, याचा शोध लवकरात लवकर लावू आपण. आणि तुम्ही प्लीज अलर्ट राहा. आणि हो, लवकरात लवकर त्या गाडीचे सगळे डिटेल्स काढा. ओके? हो मॅडम. आई तू झोप, मी आले, काळजी करू नको. आणि तू आली, मी पण येते, जा लवकर ये बर का. काय सांगितलं होतं मी? अनुला स्ट्रॉंग डोस दे सांगितलं होतं ना. अनुला इंजेक्शन दे सांगितलं होतं ना. मग का गोळ्या दिल्या? अहो सर काय बोलताय, मेले असता त्या. अरे मूर्ख माणसा, तुझ्यामुळे काय झालं माहितीये का? त्याच गोळ्या तिने मला दिल्या आणि निघून गेली होती. काय तुम्हाला? ती नशिबाने तिने एकच गोळी दिली वाटतं, म्हणून जेव्हा हात दुखला तेव्हा आपोआप जाग आली मला. मी जर तिकडे ऐन वेळेला पोचलो नसतो ना, तर ती सुंदरीला भेटली असती. आता मी इकडे नसतो, जेलमध्ये असतो. मूर्ख माणूस. अनुची मेमरी गेली आहे, सुंदरीची नाही गेली आहे. सुंदरीला सगळं लक्षात आहे, आणि हे जर प्रकरण सुंदरीला कळलं ना मी अनुसोबत काय केलंय, तर ती मला सोडणार नाही. म्हणून ह्यापुढे मी सांगतोय तेवढं करायचं. अनुला स्ट्रॉंग डोस द्यायचा. मॅडम, तुम्ही दिलेल्या गाडीच्या नंबरवरून सगळी माहिती काढलेली आहे मी आरटीओ ऑफिस मधून. आता नेक्स्ट स्टेप काय घ्यायची मॅम? जाऊयात मग या पत्त्यावर, बघूयात हाताला काही सापडतंय का. आता नसतोय जात तो हातातून सुटून. चला. आपण त्यांना स्ट्रॉंग डोस नाही देऊ शकत, ब्रेन हॅमरेज होईल. ऑन द स्पॉट जीव जाऊ शकतो त्यांचा. अरे आता कसा जाईल जीव? मग काय उपयोग आहे तुझ्या नॉलेजचा? एवढे जे पैसे मोजतोय त्याचा काय उपयोग आहे? हे बघ, नीट ऐक. स्ट्रॉंग डोस द्यायचा, पण तिला कंटिन्युअस बेशुद्ध अवस्थेत ठेवायचं. ठीक आहे. पाठलागच सोडत नाही माझा. आई 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 तुम्ही माझं ऐकणार पण नाही आहेत का काही? मी असं म्हणलंय का? पण आता मी नसण्याची सवय करून घ्या. मी घरात नाहीये असंच समजा. मला कळत नाहीये तुम्ही लग्नासाठी का माझ्या डोक्यावर बसला. मी तुम्हाला सांगितलंय ना, मैथिलीची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही.
मैथिलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही धनंजय. पण आता तिच्या सखीसाठी वेगळी जागा तयार करा म्हणा. धनंजय अहो, तुम्हाला आरूला या घराला गरज आहे. मी काय जन्मभर पुरणार आहे? ठीक आहे आई, तुम्ही ऍटलिस्ट मला थोडा वेळ द्या. अहो आरोचा बर्थडे पण जवळ आलाय. प्लीज थांबा तुम्ही, प्लीज. हे बघा, आधीच खूप थांबलोय आम्ही. जास्तीत जास्त एखादा आठवडा थांबू, नाही तर मी चालले. धनंजय आहोत, तुम्हाला खरंच सेटल होण्याची गरज आहे. मी असं करते, मी ते आपल्या मनीषाताईंना फोन करते, काही चांगली स्थळ आहेत का अजून विचारते. हा, सॉरी धनंजय, पण हे असं काहीतरी नाटक केल्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही हे माहिती मला. तुम्ही जरा निवडलाय हे खरं आहे, पण तरी सुद्धा सुंदरीचा विषय आता तुमच्या समोर काढणं धोक्याचं आहे. जरा जपूनच करायला लागेल सगळं. पण हे नाटक आता असंच काही दिवस सुरू ठेवावं लागणार. तिकडे मंगलताईंची पण अशीच गोची होत असणार. मंगल, अगं काय करतेस हे? सरून बघितलं तर रागवल किती. तिनं काय सांगितलंय जाताना, सांभाळून राहावा, चावीला बाहेर सोडू नका. म्हणजे आज शाळा नाही. आम्ही काल रात्री काय घडलंय नाही हे तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही हे बोलताय. रात्री काय घडलं? ए बाई, उगाच घाबरू नकोस. सांगते, पण त्याच्या अगोदर ना आपल्या घरामध्ये कुठली इडापिडा येऊ नये म्हणून हे लिंबू ठेवले बघा. आणि जरी काय आलं ना तर लिंबू काळा पडतो बरं का. काय झालंय ते सांग आधी. अहो मग आम्ही काल रात्री ना एक गोरटेली उंचाली बाई आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये आली होती आणि सहावीला भेटायचं म्हणून होती रात्री 2:30 वाजता. मंगल, भूतभीत तर नाही ना? नाही हो, बाईच होती ती. वॉचमन सांगत होता काहीतरी थोडं डोक्यावरती असा परिणाम झाल्यासारखा वाटत होता. आणि स्तरू आली बघा तेवढ्यात घाई तिला बघायसाठी, पण तोवर तर गाडीत बसून ती निघून पण गेली. सरूने गाडीचा नंबर घेतला आणि ते शोधायसाठी सकाळी सकाळी गेली बघा लवकर ती. अरे बापरे, एवढं घडलं रात्री? मंगल, उंच गोरीबाई सावीला भेटायला आली होती. मंगल, ती अनु तर नसेल नवा? अगं, मुलाला भेटायला आईला काही काळ वेळ लागत नाही बाई. मामी, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? एवढ्या वर्षात कधी आली का ती? आता कशी येईल? आणि हे बघा, आता भूतकाळाच्या कुठल्या सावल्या आमच्या सरूवरती नको मला. लय सोसलंय हो माझ्या सरूनी. अहो आता कुठंतरी धनंजय सारखा चांगला माणूस तिच्या आयुष्यामध्ये आलाय. आता कुठंतरी सगळं सुरळीत होतंय असं वाटतंय. हे भूतकाळचं काही लक्षण नको बाई. माझ्या सरूच्या पाठीमाग आता काही दुःख नकोय. तिच्या आयुष्यात आता फक्त सुख यायला पाहिजे हो मामी.